हा उरलेला केक घेऊन जा आणि तुझ्या मुलीला खाऊ घाल. मालकीनबाईंनी असं म्हणत केकचा डबा मोलकरींच्या हातात दिला. मोलकरणीने तो केकचा डबा मालकीनबाईंना परत केला आणि म्हणाली की मॅडम, आता याची काहीच आवश्यकता नाही. कारण मित्रांनो, मुंबई असं शहर आहे जिच्याबद्दल लोक म्हणतात की ती कधीच झोपत नाही. पण त्या दिवशी त्या लाखो दिव्यांच्या उजेडात आणि धावणाऱ्या रस्त्यांमध्ये एक असं घर होतं जिथे काळोख कायमचा उतरला होता. पहाटेचे साधारण 5 वाजले होते. आकाश अजूनही पूर्णपणे उजाडलं नव्हतं. करड्या ढगांच्या आडून सूर्य आपला पहिला श्वास घेत होता. रस्त्यांवरच्या पिवळट लाईट्स अजूनही मंदपणे लुकलुकत होत्या. दूर कुठेतरी पहिल्या लोकल ट्रेनचा लांबचा हॉर्न हवेत विरघळत होता आणि त्या सगळ्या गोंगाटापासून थोड्याच अंतरावर एक अरुंद, ओलसर आणि दुर्गंधीयुक्त गल्लीत, जिथे पावसाचं पाणी अजूनही साचलेलं होतं, जिथे कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर कुत्री आणि कावळे भांडत होते, त्या गल्लीच्या शेवटच्या टोकाला एक छोटंसं पत्र्याच्या छपरांचं घर उभं होतं आणि त्या घरात आज मृत्यूसारखी शांतता पसरली होती. घराच्या आत एक पिवळसर बल्ब लटकत होता, ज्याचा प्रकाश अधूनमधून लुकलुकत होता, जणू तोही या दुःखाचा साक्षीदार व्हायला घाबरत होता. एका कोपऱ्यात एक जुनी फाटलेली गादी टाकलेली होती आणि त्या गादीवर पांढऱ्या चादरीत गुंडाळलेलं एक छोटंसं शरीर निश्चल पडलेलं होतं. ती राधा होती, विमलची पोटची पोर, अवघी 16 वर्षांची, जिच्या चेहऱ्यावर अजूनही बालपणाची कोवळीक होती. पण त्या चेहऱ्यावर आज एक विचित्र शांतता होती, जणू ती खूप लांबच्या प्रवासाला निघून गेली होती, जिथून परत येणं शक्य नव्हतं. मित्रांनो, विमल त्या गादीजवळ जमिनीवर बसलेली होती. तिचे केस विस्कटलेले होते, साडीचा पदर खाली घसरलेला होता आणि तिचे ते डोळे आता रडून कोरडे झाले होते. अश्रूंचा एक थेंबही उरला नव्हता, कारण रडण्याची सुद्धा एक मर्यादा असते आणि विमल त्या मर्यादेपलीकडे जाऊन पोहोचलेली होती. ती फक्त एकटक राधाकडे पाहत होती, तिच्या थंड पडलेल्या हाताला हात लावून जणू अजूनही ऊब शोधत होती. तिच्या होठांवर शब्द नव्हते, पण तिच्या आत एक किंकाळी घुमत होती, जी बाहेर पडायलाच तयार नव्हती. काल रात्रीचं दृश्य तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा येत होतं. राधा त्या गादीवर तडफडत पडली होती. तिचा श्वास जड झाला होता. तिने थरथरत्या आवाजात म्हटलं होतं की आई, औषध नको ग, खूप कडू लागतंय, तू फक्त इथे बस माझ्याजवळ. आणि त्यावेळी विमलच्या हातात भांड्यांचा ढिगारा होता. दुसऱ्या दिवशी कामावर जायचं होतं. मॅडमचा राग तिला आठवत होता आणि तिने राधाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं होतं की झोप आता ग, मी आहे ना इथेच. पण आता ती तिथे नव्हती. ती बाहेर ओसरीवर भांडी घासत बसली होती आणि जेव्हा ती परत आली तेव्हा सगळं संपलं होतं. विमले, शेजारच्या काकूंचा आवाज तिच्या कानावर पडला, पण तो खूप लांबून येतोय असं तिला वाटत होतं. अगं उठ, लोक यायला लागतील आता, पोर गेलीये तुझी. पण विमलच्या अंगात जणू प्राणच उरले नव्हते. ती हालतही नव्हती. तेवढ्यात बाहेरून एक रिक्षा गेल्याचा आवाज आला. कोणीतरी पाणी भरायला नळावर भांडं आपटलं. कोणीतरी रेडिओ लावला. जग नेहमीसारखंच सुरू होतं. फक्त विमलचं जग थांबलं होतं. मित्रांनो, काही वेळाने विमलने हळूहळू आपला हात राधाच्या हातावरून काढला. तिने एक खोल श्वास घेतला, जणू स्वतःला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करत होती. आणि मग ती हळूहळू उठली. तिच्या गुडघ्यात शक्ती नव्हती, पण तरीही ती उभी राहिली. तिने आपल्या साडीचा विटलेला पदर कमरेला खोचला, केस मागे सारले आणि दरवाजाकडे चालू लागली. काकूंनी तिचा हात धरत विचारलं, कुठे चाललीस विमले? आता तरी थांब, पोर गेलीये तुझी. आणि तेव्हा विमलने एकदम थांबून त्यांच्या डोळ्यात पाहिलं. तिचा आवाज सुन्न होता, पण त्यात एक कठोरपणा होता, जो आधी कधीच नव्हता. काकू, पोरीला अग्नी द्यायला लाकडं लागतील, दवाखान्याचं देणं बाकी आहे आणि आज नाही गेले कामावर तर मॅडम पगार कापतील. माझ्या पोरीला शेवटचं जाताना तरी भिकारी म्हणून जाऊ द्यायचं नाहीये मला. त्या शब्दांनी काकूंच्या डोळ्यात पाणी आलं, पण विमलने मागे वळून पाहिलंही नाही.
ती सरळ बाहेर पडली. त्या अरुंद गल्लीतून चालत, जिथे चिखल तिच्या पायांना चिटकत होता, जिथे लोक तिला पाहून हळू आवाजात कुजबुजत होते. पण विमलला आता काहीच ऐकू येत नव्हतं. तिच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट घुमत होती: काम, पैसे आणि राधाचं अंतिम संस्कार. मित्रांनो, ती चालत होती, पण प्रत्येक पावलागणिक तिला असं वाटत होतं की तिचं हृदय मागे त्या घरातच राहिलं आहे आणि समोर मुंबईचं तेच चकचकीत निर्दयी जग तिची वाट पाहत उभं होतं. विमल त्या अरुंद चिखलाने भरलेल्या गल्लीतून बाहेर पडून मुख्य रस्त्यावर आली आणि अचानक जग बदलल्यासारखं वाटलं. तिथे गाड्यांचा आवाज, हॉर्नचा कर्कश गोंगाट होता. लोकांच्या चेहऱ्यावर घाई होती. कुणाच्या हातात टिफिन, कुणाच्या खांद्यावर बॅग, कोणी फोनवर मोठमोठ्याने बोलत चाललं होतं. आणि या सगळ्या धावपळीत विमल एकटीच शांत चालत होती. जणू ती या जगाचा भागच नव्हती. तिच्या पायांचा वेग नव्हता, पण थांबण्याची परवानगीही नव्हती. कारण मित्रांनो, तिच्या डोक्यात सतत एकच विचार घुमत होता: उशीर झाला तर मॅडम ओरडतील, पगार कापतील. बसस्टॉपवर उभी राहिली तेव्हा तिच्या शेजारी दोन बायका उभ्या होत्या. त्यापैकी एक म्हणाली, काल ना आमच्या सोसायटीत पार्टी होती. एवढा केक वाया गेला, लोकांना कदरच नाही अन्नाची. तर मित्रांनो, दुसरी लगेचच म्हणाली, अगं सोड ना, ज्यांच्याकडे खूप असतं ना, त्यांना त्याची किंमतच नसते. आणि त्या दोघीही हसल्या. विमलच्या कानावर ते शब्द पडले, पण तिच्या चेहऱ्यावर काहीच बदल झाला नाही. कारण मित्रांनो, तिच्या मनात त्या शब्दांनी एक वेगळीच जखम उघडली होती. काल रात्री राधाने मागितलेला तो हॉटेलमधला डोसा, जो ती देऊ शकली नव्हती. बस आली. लोक धावत चढले. कोणीतरी ढकललं, कोणीतरी शिवी दिली. विमलही त्या गर्दीत हरवली. ती बसच्या खिडकीजवळ उभी राहिली, बाहेर पाहत. रस्त्याच्या कडेला एक आई आपल्या छोट्या मुलाला शाळेसाठी तयार करत होती. त्याचे केस नीट करत होती. त्याला हसून काहीतरी सांगत होती. ते दृश्य पाहून विमलचा श्वासच अडकला. कारण अगदी कालपर्यंत तेही असंच करत होती. राधाच्या केसात वेणी घालत होती आणि आज आज तिच्या हातात फक्त रिकामेपणा उरला होता. मित्रांनो, थोड्याच वेळात बस त्या मोठ्या आलिशान सोसायटी समोर येऊन थांबली. उंच इमारती, काचेचे गेट, सिक्युरिटी गार्ड नीट युनिफॉर्म मध्ये उभे. आत हिरवळ, फुलांचे ताटवे, पाण्याचे फाउंटन आणि त्या सगळ्या चकाकीत विमलचा फाटका पदर आणखीनच ठळक दिसत होता. गेटवरचा गार्ड तिला पाहून म्हणाला, कुठे, कोणाकडे? विमलने हळू आवाजात उत्तर दिलं, नेहा मॅडम, 12वा मजला. गार्डने रजिस्टर पुढे केलं. साईन कर. विमलने थरथरत्या हाताने आपलं नाव लिहिलं. विमल. अक्षर सुद्धा आज तिला ओळखत नव्हती. ती लिफ्ट समोर उभी राहिली. काही सेकंदाने लिफ्ट उघडली. आज सुगंधी हवा होती. आरशात तिचा चेहरा दिसत होता. विस्कटलेले केस, सुजलेले डोळे आणि एक अशी थकलेली नजर, जी स्वतःपेक्षा जास्त काही सांगत होती. तिने स्वतःकडे एक सेकंद पाहिलं आणि लगेचच नजर खाली केली. कारण तिला स्वतःचा चेहरा सहन होत नव्हता. 12व्या मजल्यावर लिफ्ट येऊन थांबली. ती बाहेर पडली. कॉरिडॉरमध्ये शांतता होती. फक्त एसीचा हलकासा आवाज आणि दूर कुठेतरी चालू असलेलं म्युझिक ऐकू येत होतं. ती नेहा मॅडमच्या फ्लॅट समोर आली. दरवाजावर सोन्याच्या अक्षरात मिस्टर अँड मिसेस मेहता लिहिलेलं होतं. बाजूला एक महागडी डोअरबेल होती. विमलने एक सेकंद थांबून श्वास घेतला आणि बेल वाजवली. दरवाजा उघडला आणि समोरून एक वेगळं जग तिच्या समोर आलं. एसीची थंड हवा तिच्या चेहऱ्यावर आदळली. आतून महागड्या परफ्यूमचा सुवास येत होता. मोठा हॉल, काचेचं सेंटर टेबल, भिंतीवर मोठा LED टीव्ही, बाजूला फुलांची सजावट आणि त्या सगळ्यात चकचकीत नेहा मॅडम उभी होती. नीटनेटका ड्रेस, हातात फोन, केस सेट केलेले आणि चेहऱ्यावर स्पष्ट त्रास. आलीस? मला वाटलं आज दांडी मारशील. नेहाने फोन कानाला लावूनच तिरस्काराने म्हटलं, हो हो, डेकोरेटरला सांग, बलून्स पिंक आणि व्हाईटच हवेत आणि केक टाईमवर आलाच पाहिजे. हो, ओके. तिने कॉल कट केला आणि विमलकडे वळली. बघ,
आज खूप कामं आहेत. आराध्याचा बड्डे आहे. सगळं घर चकाचक पाहिजे. आणि ऐक, आज नाश्ता वगैरे करायला वेळ नाही. आधी बाल्कनी साफ कर. कालपासून खूप धूळ साचली आहे. विमलने काही न बोलता मान हलवली आणि बादली उचलली. ती बाल्कनीत गेली. तिथून खाली शहर दिसत होतं. गाड्यांची रांग, लोकांची धावपळ आणि वर आकाशात उगवता सूर्य. पण त्या सगळ्या सुंदर दृश्यात विमलला काहीच दिसत नव्हतं. कारण तिच्या डोळ्यांसमोर अजूनही राधाचा चेहरा होता. ती फरशी पुसत होती, पण तिचे हात थरथरत होते. आणि अचानक तिला आठवलं की राधा लहान असताना पावसात उभी राहून म्हणायची, "आई बघ ना, पाणी कसं चमकतंय." आणि विमल हसून म्हणायची, "अगं आत ये, आजारी पडशील." आणि आज आज तीच आई दुसऱ्याच्या घराची फरशी पुसत होती आणि तिची पोर कायमची शांत पडली होती. "विमल, लक्ष कुठे आहे तुझं? पाणी सांडलंय तिथे." नेहाचा कडक आवाज हॉलमधून आला. विमल दचकली. "सॉरी मॅडम." ती लगेचच खाली वाकून पाणी पुसू लागली. नेहा सोफ्यावर बसून नेल पॉलिश लावत होती आणि नकळतच म्हणाली, "तुमचं ना एकच प्रॉब्लेम आहे. कामात लक्षच नसतं तुमचं आणि मग शेवटी माझंच नुकसान होतं." विमल काही बोलली नाही, पण तिच्या आत काहीतरी तुटत होतं. थोडा वेळ शांतता होती आणि मग अचानक विमलने हिम्मत करून हळू आवाजात विचारलं, "मॅडम, आज थोडा पगार मिळेल का? थोडा अर्जंट आहे." मित्रांनो, नेहाने तिच्याकडे वर खाली पाहिलं, बोवया उंचावल्या आणि म्हणाली, "आता? अजून महिनाही संपला नाहीये आणि आज माझ्याकडे टाईम नाहीये हिशोब करायला. आणि खरं सांगू, तुम्ही लोकांना नेहमी काही ना काही कारणं काढतच असता पैसे मागायला." त्या शब्दांनी विमलचा घसा कोरडा पडला. पण तरीही तिने पुन्हा एकदा प्रयत्न केला, "मॅडम, खूप गरज आहे." नेहाने नेल पॉलिशचा ब्रश हवेतच थांबवला आणि थोड्या कडक आवाजात म्हणाली, "विमल, मी एकदा सांगितलं ना, आज नाही. आणि जास्त कटकट केलीस तर बोनसही विसरून जा." त्या क्षणी विमलचे होठ थरथरले. तिला सांगायचं होतं की माझी राधा आता नाहीये, पण तिचे शब्द घशातच अडकले. कारण तिला माहीत होतं, इथे भावना सांगून काही मिळणार नाही. इथे फक्त कामाची किंमत आहे, माणसाची नाही. ती पुन्हा शांतपणे कामाला लागली आणि त्या घरात एक आई आपलं दुःख गिळून दुसऱ्यांच्या सुखासाठी धावत होती. विमलने नेहाच्या घरातलं काम आटोपत आटोपत घड्याळाकडे एक कटाक्ष टाकला आणि तिच्या छातीत एकदम धडधड वाढली. दुपार जवळ आली होती आणि तिला अजून एका ठिकाणी जायचं होतं. एक असं ठिकाण जिथे जाण्याची कोणाचीही इच्छा नसते, पण जिथे जाणं आज तिच्यासाठी अपरिहार्य होतं. तिने घाईघाईने आपले ओले हात साडीच्या पदराला पुसले. नेहाने काही न सांगता ती शांतपणे बाहेर पडली आणि पुन्हा एकदा त्या चकचकीत सोसायटीच्या बाहेर येऊन उभी राहिली, जिथे आत सुखाचं प्रदर्शन चालू होतं आणि बाहेर वास्तवाचा कडवा श्वास होता. रस्त्यावर ऊन आता डोक्यावर आलं होतं. डांबर तापलं होतं. हवेत एक विचित्र उकाडा होता, जो शरीराला नाही तर मनालाही जाळत होता. विमलने एका शेअर्ड रिक्षाला हात केला. रिक्षावाला म्हणाला आणि त्याने विचारलं, "कुठे जायचंय?" ती क्षणभर थांबली. शब्द जड झाले होते, पण तिने कसाबसा उच्चार केला, "स्मशानभूमी." रिक्षावाल्याने तिच्याकडे एक क्षण पाहिलं आणि काही न बोलता गाडी सुरू केली. रस्त्यांवर गाड्या धावत होत्या. लोक हसत बोलत होती. कोणीतरी आईस्क्रीम खात होतं, तर कोणी सेल्फी घेत होतं. आणि या सगळ्या जिवंत जगात विमल एकटीच मृत्यूच्या दिशेने प्रवास करत होती. तिच्या डोळ्यांसमोर सतत राधाचा चेहरा येत होता. तिचं हसणं, तिचं आई म्हणून मागे लागणं आणि शेवटचं ते वाक्य, "तू फक्त जवळ बस," जे ती पूर्ण करूही शकली नव्हती. रिक्षा थांबली. समोर स्मशानभूमी होती. मोठं लोखंडी गेट, वर फिकट झालेलं नाव. आज शांतता, पण ती शांतता भयावह होती. विमलने पाय आत टाकला आणि एकदम अंगावर काटा आला. आत जळत्या लाकडांचा वास होता. धुराने भरलेलं आकाश होतं. कुठेतरी मंत्रोच्चार सुरू होते. कोणीतरी रडत होतं. कोणीतरी शांत उभं होतं. आणि या सगळ्या वातावरणात विमलचं हृदय जोरात धडधडत होतं. तिथे एका कोपऱ्यात एक अर्धवट विझलेली चिता होती आणि बाजूला राधाची राख. विमलचे पाय तिथेच थबकले.
तिचा श्वास अडकला आणि ती हळूहळू त्या राखेत जवळ बसली. तिने थरथरत्या हाताने ती राख स्पर्श केली आणि त्या क्षणी जणू तिच्या आत सगळं कोसळलं. राधा! तिच्या होठातून एक हलकासा आवाज बाहेर पडला, पण तो आवाज इतका चुकलेला होता की तो स्वतःलाच ऐकू आला की नाही माहीत नव्हतं. तिला आठवलं, लहानपणी राधा अंगणात मातीशी खेळायची आणि म्हणायची, आई, बघ ना, मी घर बनवलंय. आणि आज तीच आई आपल्या पोरीची राख हातात घेऊन बसली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू यायला हवे होते, पण तेही आता संपले होते. फक्त आत एक जळजळ होती, एक रिकामेपणा. तेवढ्यात तिथे एक काम करणारा माणूस आला आणि कोरड्या आवाजात म्हणाला, ताई, पैसे भरलेत का पूर्ण? अजून थोडं बाकी आहे, नाहीतर राख उचलायला देणार नाही. त्या शब्दांनी विमलचा आत्माच हादरला. तिने घाईघाईने आपल्या साडीच्या पदराला बांधलेली गाठ सोडली. त्यातून काही चुरगळलेल्या नोटा काढल्या आणि त्याच्या हातात दिल्या. हे आहेत. अजून थोडे जमवते, पण माझ्या पोरीला थांबवू नका. तो माणूस नोटा मोजत म्हणाला, ठीक आहे, पण पुढच्या वेळेस पूर्ण पैसे घेऊन या. आणि तो निघून गेला. पुढच्या वेळेस? त्या शब्दांनी विमलच्या छातीत एक कडू हसू उमटलं. जणू मृत्यूलाही हिशोब हवा होता. ती काही क्षण तिथेच बसून राहिली, राखेकडे पाहत. आणि अचानक तिच्या मनात एक विचार आला, की जर मी काल तिच्या जवळ बसले असते, जर मी काल काम सोडलं असतं तर कदाचित. मित्रांनो, तो कदाचित तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा शाप बनला होता. पण लगेचच नेहा मॅडमचा आवाज तिच्या कानात घुमला, जर तू सुट्टी घेतलीस तर कामावर येऊ नकोस. आणि त्या एका वाक्याने तिच्या विचारांना गळा घातला. विमलने हळूच राखेला हात लावून कपाळाला टेकवलं, जणू शेवटचा निरोप घेत होती. आणि मग ती हळूहळू उठली. तिचे पाय जड झाले होते, पण ती वळली आणि पुन्हा त्या जिवंत निर्दयी जगाकडे चालू लागली. बाहेर ऊन अजूनही तापलं होतं आणि शहर पुन्हा नेहमीसारखंच धावत होतं. पण विमलसाठी वेळ थांबली होती. ती पुन्हा नेहा मॅडमच्या घरासमोर उभी राहिली. लिफ्टमध्ये स्वतःचा चेहरा पाहिला. डोळे लाल झाले होते. चेहरा आणखीन कोमेजला होता. पण तिने पटकन पाण्याचे 2 थेंब डोळ्यांवर मारले, पदर नीट केला आणि स्वतःला पुन्हा मशीन बनवलं. कारण आता पुढे तिला माणूस बनण्याची परवानगी नव्हती. विमलने पुन्हा एकदा त्या आलिशान फ्लॅटची बेल वाजवली आणि दरवाजा उघडताच आतून येणाऱ्या थंडगार एसीच्या वाऱ्यासोबत मोगऱ्याच्या फुलांचा आणि महागड्या परफ्यूमचा सुगंध तिच्या चेहऱ्यावर आदळला. पण त्या सुगंधातही तिला स्मशानातील धुराचा वासच जाणवत होता. कारण तिच्या मनात अजूनही त्या राखेचा स्पर्श जिवंत होता. आत पाऊल टाकताच तिने पाहिलं की सकाळपासून जिथे शांतता होती, तिथे आता गडबड सुरू झाली होती. भिंतींवर रंगीबेरंगी बलून्स लावलेले होते. छतावर चमचमणाऱ्या लाईट्स टांगलेल्या होत्या. टेबलावर केक, स्नॅक्स आणि गिफ्टची रांग लागलेली होती. आणि त्या सगळ्या सजावटीच्या मधोमध आराध्या अगदी परीसारखा फ्रॉक घालून घरभर धावत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता आणि ते पाहून विमलच्या छातीत एक वेदना उठली. कारण अगदी काही दिवसांपूर्वी तिची राधाही अशीच हसत होती. विमल, कुठे गेली होतीस इतका वेळ? नेहाचा कडक आवाज पुन्हा तिच्या कानावर आदळला. बघ ना, किती कामं पडलेत अजून. किचनमध्ये भांडी साचलीत, वरच्या खोलीत पसारा आहे आणि पाहुणे यायला लागलेत. जरा वेगाने काम कर. विमलने शांतपणे मान हलवली आणि ती किचनमध्ये गेली. तिथे आधीच केटरसची माणसं मोठमोठ्याने बोलत होती. अरे, प्लेट्स नीट ठेव. ते स्टार्टर बाहेर काढ लवकर. अरे, हा ट्रे कुठे ठेवायचा आहे? असा गोंधळ सुरू होता. आणि त्या गोंधळात विमल शांतपणे एक एक भांडी धुत होती. तिच्या हाताला लागलेली जखम अजूनही ठणकत होती, पण त्या वेदनेपेक्षा तिच्या आतली जळजळ खूप मोठी होती. थोड्याच वेळात पाहुण्यांची ये-जा सुरू झाली. कोणी महागड्या साड्या नेसून आलं होतं, तर कोणी ब्रँडेड सूट घालून. कुणाच्या हातात मोठमोठे गिफ्ट बॉक्स होते, तर कोणी येताच म्हणत होतं, अरे वा नेहा, किती सुंदर डेकोरेशन केलंयस. तर कोणी म्हणत होतं, आज तर पार्टी ग्रँड असणार दिसते. विमल दाराजवळ उभी राहून एक एक पाहुण्यांच्या चपला नीट रांगेत लावत होती.
कोणाच्या चपल्या महागड्या होत्या, कोणाच्या सँडल चमकत होत्या आणि त्या सगळ्या चपलांच्या रांगेत तिच्या फाटलेल्या चपल्या मात्र एकट्याच वेगळ्या दिसत होत्या. तेवढ्यात दोन महिला गप्पा मारत आत आल्या. त्यापैकी एक म्हणाली, आजकाल ना कामवाल्या खूप डिमांडमध्ये आहेत. पगार वाढवून मागतात आणि कामं काहीच नीट करत नाहीत. दुसरी लगेचच म्हणाली, हो ना, आमच्याकडे तर एक होती, 2 दिवस सुट्टी घेतली आणि परतच आली नाही. काही जबाबदारी नसते यांना. त्या दोघी हसत आत गेल्या. विमल तिथेच उभी राहिली. तिच्या कानात ते शब्द घुमत होते, पण आज ती उत्तर देण्याच्या पलीकडे गेली होती. ती आतल्या खोलीत गेली. तिथे आराध्याच्या मैत्रिणी खेळत होत्या. एकीने म्हटलं, माझे पप्पा मला या बड्डेला आयफोन देणार आहेत. तर दुसरी म्हणाली, मी तर उद्या दुबईला जाणार आहे. मम्मीने सगळा प्लॅन केलाय. आणि त्या सगळ्या मुली आनंदाने हसत होत्या. विमलने ते ऐकलं आणि तिच्या डोळ्यांसमोर एक वेगळंच दृश्य आलं. हॉस्पिटलचा तो वॉर्ड, राधा त्या बेडवर पडलेली आणि ती हळू आवाजात म्हणते, आई, एकदा मला हॉटेलमध्ये घेऊन जाशील का ग? मला तो मोठा डोसा खायचा आहे. विमलच्या हातातलं खेळणं थरथरलं. तिने ते घट्ट पकडलं आणि तिची नखं तिच्या हातातच रुतली. बाहेर अचानक हॅपी बर्थडे टू यू चा आवाज सुरू झाला. सगळे लोक हॉलमध्ये जमा झाले. केक टेबलावर ठेवला गेला. लाईट्स थोड्या मंद केल्या गेल्या आणि आराध्या आनंदाने मेणबत्त्या फुंकायला तयार झाली. सगळे टाळ्या वाजवत होते. व्हिडिओ शूट होत होता. हसणं, ओरडणं, आनंदाचा गोंगाट सगळींकडे पसरला होता. विमल दाराजवळ उभी राहून हे सगळं काही पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती, पण तिच्या आत एक वादळ उसळत होतं. केक कापला गेला. सगळे आनंदाने एकमेकांना भरवत होते. कोणीतरी केक अर्धा खाऊन प्लेटमध्येच टाकला, कोणीतरी सॉस सांडला आणि त्या सगळ्या पसाऱ्यात विमल वाकून एक एक डाग पुसत होती. तेवढ्यात एक छोटा मुलगा धावत आला आणि त्याच्या हातातला काचेचा ज्यूसचा ग्लास तिच्या पायाजवळ पडून फुटला. लाल रंगाचा ज्यूस जमिनीवर सांडला आणि त्यात काचेचे तुकडे चमकत होते. ओ गॉड! विमल, काय करतेस तू? लक्ष कुठे आहे तुझं? नेहा जोरात ओरडली. सॉरी मॅडम. विमल खाली बसली आणि काचेचे तुकडे उचलू लागली. घाईघाईत एक धारदार काच तिच्या बोटात घुसला आणि रक्ताची धार वाहू लागली. लाल ज्यूस आणि तिचं रक्त एकत्र मिसळलं, पण विमलच्या चेहऱ्यावर एकही भाव नव्हता. रक्त लागलंय तर जा धुवून ये. इकडे पसारा नको करूस, नेहाने तोंड वाकडं करत सांगितलं. विमल बाथरूममध्ये गेली. नळ चालू केला. पाणी वाहत होतं. तिच्या हातातून रक्त वाहत होतं आणि ती आरशात स्वतःकडे पाहत होती. आणि अचानक तिला आरशात राधा दिसली. आई, तू अजून आली नाहीस का ग? मला भीती वाटते. त्या कल्पनेने तिचा श्वास अडकला. तिने तोंडावर हात ठेवला आणि एक जोराची किंकाळी दाबून टाकली. नळाचा पाण्याचा आवाज चालूच होता आणि तिचं दुःख पुन्हा एकदा गिळलं गेलं. विमलने चेहऱ्यावर पाणी मारून स्वतःला सावरलं आणि पुन्हा एकदा त्या गोंगाटाने भरलेल्या हॉलमध्ये पाऊल ठेवलं, जिथे लोक अजूनही हसत होते, गप्पा मारत होते आणि जेवणावर तुटून पडत होते. जणू काही या जगात दुःख नावाची गोष्ट अस्तित्वातच नाहीये. ती शांतपणे डायनिंग टेबलवर उभी राहिली आणि पाहुण्यांना गरम पोळ्या वाढू लागली. तिच्या हाताची जखम अजूनही ठणकत होती, पण तिचे हात थांबत नव्हते, कारण आता ती फक्त काम करत नव्हती, ती स्वतःपासून पळत होती. ए विमल, इकडे ये जरा, पापड दे. एका दागिन्यांनी मडलेल्या महिलेने मोठ्याने आवाज दिला. विमल लगेच पापड घेऊन तिच्या जवळ गेली आणि ती वाढत असताना त्या महिलेचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं. अगं बाई, हिच्या हाताला तर जखम आहे. नेहा, बघ ना ग, अशा लोकांना वाढायला का उभं करतेस तू? हायजीन नावाची काही गोष्ट असते की नाही? आम्हाला काही झालं तर? त्या शब्दांनी आजूबाजूचे काही लोक तिच्याकडे वळून पाहू लागले, जणू ती एखादी घाणेरडी वस्तू आहे. नेहा तिथे आली आणि तिने विमलचा हात झटक्याने धरला. विमल, तुला सांगितलं होतं ना हात धुवून ये म्हणून, आणि हे काय? रक्ताचे डाग लागले तुझ्या पदराला. छी, जा आत किचनमध्ये, बाहेर येऊ नकोस आता.
विमल काही न बोलता किचनमध्ये गेली. तिच्या पायात आता ताकद उरली नव्हती. ती कोपऱ्यातल्या एका छोट्या स्टूलवर बसली. समोर सिंकमध्ये खरकटी ताटं साचलेली होती. बाजूला डस्टबिनमध्ये अर्धवट खाल्लेलं अन्न फेकलेलं होतं. केकचे तुकडे, पुरणपोळीचे तुकडे, बिर्याणीचे उरलेले भाग. विमल त्या अन्नाकडे एकटक पाहत होती. तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा एकदा राधाचा चेहरा आला. आई, मला पण गोड खायचंय ग. तो आवाज तिच्या कानात घुमला आणि तिचं काळीज अक्षरशः फाटलं. ती हळूहळू उठली. डस्टबिन जवळ गेली. हात पुढे केला, पण लगेच मागे घेतला. कारण तिला आठवलं की ती आई आहे, भिकारी नाही. पण त्या क्षणी तिच्या मनात एकच प्रश्न होता. मी आई म्हणून जास्त हरले का? की गरीब म्हणून? बाहेर अजूनही पार्टी सुरूच होती. हसण्याचे आवाज, म्युझिक गोंगाट आणि इथे किचनमध्ये एक आई शांतपणे तुटत होती. रात्रीचे साधारण 11 वाजले. पाहुणे एक एक करून निघू लागले. प्रत्येकजण नेहाचं कौतुक करत होता. काय पार्टी होती! केक तर अफलातून होता. पुढच्या वेळेस आम्हाला पण बोलवा. दरवाजा बंद झाला. घरात शांतता पसरली. पण ती शांतता आता वेगळी होती. ती थकव्याची नव्हती. ती सत्य उघड होण्याआधीची होती. नेहा सोफ्यावर बसली होती. थकलेली पण समाधानी. तिने विमलकडे पाहिलं, जी अजूनही भांडी घासत होती. विमल, हे सगळं आवरून जा आणि उद्या सकाळी वेळेवर ये. उद्या डीप क्लिनिंग आहे. विमल काही बोलली नाही. ती फक्त काम करत राहिली. एकामागून एक भांडी, पाणी, साबण, आवाज आणि तिच्या मनात एक वादळ. काम संपलं. ती हळूहळू उभी राहिली. तेवढ्यात नेहाने एक डबा तिच्या हातात दिला. हे घे, उरलेला केक आहे. तुझ्या राधाला दे, खुश होईल. त्या एका वाक्याने वेळ थांबला. विमलच्या हातातला डबा थरथरला. तिच्या श्वासाचा वेग वाढला आणि तिच्या आत दडपलेलं दुःख आता फुटायला तयार झालं. तिने हळूहळू नेहाकडे पाहिलं. डोळे लाल, चेहरा थरथरत आणि अचानक ती दरवाजाच्या चौकटीतच कोसळली. मॅडम, माझी राधा आता हा केक कधीच नाही खाणार. तो आवाज त्या घराच्या भिंतींना धडकला. नेहा दचकली. काय? काय बोलतेस तू? विमलचा आवाज आता थरथरत नव्हता. तो जळत होता. माझी राधा कालच गेली मॅडम, ब्लड कॅन्सरने. काल मी स्वतःच्या हाताने तिला अग्नी दिलाय. नेहाच्या हातातून फोन खाली पडला. अजय सुद्धा बाहेर आला. घरात शांतता पसरली. आणि आज आज मी इथे तुमच्या पार्टीत भांडी घासत होते. कारण मला पैसे हवे होते. माझ्या पोरीच्या सरनासाठी. प्रत्येक शब्द एक जणू वार होता. मी सुट्टी घेतली असती तर तुम्ही माझा पगार कापला असता. मला कामावरून काढून टाकलं असतं. मग मी माझ्या पोरीचं अंतिम संस्कार कसं केलं असतं मॅडम? नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती काही बोलू शकत नव्हती. तुमच्यासाठी आम्ही फक्त कामवाली आहोत मॅडम. पण आमचंही काही आयुष्य असतं. आमचंही लेकरं असतात. आमचंही दुःख असतं. विमलने तो केकचा डबा जमिनीवर ठेवला. हा केक माझ्या राधासाठी नाही. हा तुमच्या अहंकाराचा तुकडा आहे. त्या शब्दांनी त्या घराचा सगळा जगमगाट फिका पडला. त्या आलिशान हॉलमध्ये आता एक विचित्र शांतता पसरली होती. जिथे काही वेळापूर्वी हसण्याचा आणि टाळ्यांचा गोंगाट घुमत होता, तिथे आता फक्त विमलच्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता. नेहा स्तब्ध उभी होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण त्या अश्रूंमध्ये फक्त दुःख नव्हतं, तर एक खोल पश्चाताप होता. जणू तिच्या समोर अचानक एक आरसा उभा राहिला होता, ज्यात तिला स्वतःचं खरं रूप दिसत होतं. अजय काही क्षण काही बोलला नाही. तो फक्त विमलकडे पाहत राहिला आणि मग हळूच आवाजात म्हणाला, विमल, तू तू आम्हाला सांगितलं का नाहीस? त्या प्रश्नावर विमलच्या चेहऱ्यावर एक कडवट हसू उमटलं. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, कारण जे काही व्हायचं होतं ते आधीच वाहून गेलं होतं. सांगितलं असतं तर काय झालं असतं साहेब? ती शांत पण ठाम आवाजात म्हणाली. तुम्ही पार्टी रद्द केली असती? तुमच्या लेकीचा वाढदिवस थांबवला असता?
की माझ्यासाठी 2 शब्द सहानुभूतीचे बोलले असते? त्या प्रत्येक प्रश्नाने नेहा आणि अजय खाली मान घालून उभे राहिले. 2 दिवसांपूर्वी मी सुट्टी मागायला आले होते मॅडम. तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात आठवतंय? विमलचा आवाज आता हळूहळू उंचावत होता. जर सुट्टी घेतलीस तर कामावर येऊ नकोस. पगार कापेन. त्या एका वाक्याने मी ठरवलं की मला माझं दुःख लपवावंच लागेल. ती एक पाऊल पुढे आली. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती. फक्त सत्य होतं. माझी पोर मरत होती मॅडम. पण मी तिच्याजवळ बसू शकले नाही. कारण मला तुमच्या घरची भांडी जास्त महत्वाची वाटली. कारण मला भीती होती. माझ्या पोटाची, माझ्या गरजेची. नेहाने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकला. ती रडत होती. पण त्या रडण्यात शब्द नव्हते. आज तुम्ही मला उरलेला केक दिलात. अगदी उपकार केल्यासारखं. विमलने जमिनीवर पडलेल्या त्या डब्याकडे पाहिलं. पण माझ्या राधाला शेवटच्या दिवशी एक घास गोड खायला मिळाला नाही. आणि आज आज तोच गोड मला कडू विषासारखा वाटतोय. त्या शब्दांनी हॉलमधील हवा जड झाली. अजयने पुढे येत म्हटलं, विमल, आम्ही चुकलो. खूप मोठी चूक झाली आमच्याकडून. तू आम्हाला माफ कर. आणि हे घे, तुझे सगळे पैसे. त्याने नोटांचा गड्डा तिच्या समोर धरला. विमलने त्या पैशांकडे एकटक पाहिलं. काही सेकंद, पूर्ण शांतता. आणि मग तिने हळूहळू मान हलवली. नको साहेब, ती शांतपणे म्हणाली. ज्या पैशांनी माझ्या पोरीचा एक श्वास विकत घेता आला नाही, त्या पैशांची आता मला गरज नाही. नेहा पुढे आली. तिचा आवाज तुटत होता. विमल, प्लीज, आम्हाला एक संधी तरी दे. आम्ही तुझ्यासाठी काहीतरी करू. विमलने तिच्याकडे पाहिलं. त्या नजरेत आता राग नव्हता. फक्त एक खोल सत्य दडलेलं होतं. माझ्यासाठी काही करू नका मॅडम, ती हळू आवाजात म्हणाली. पण पुढच्या वेळेस जेव्हा तुमच्यासारख्या घरात एखादी कामवाली येईल ना, तेव्हा तिला माणूस म्हणून वागवा. तिच्या डोळ्यातलं पाणी ओळखा. कारण कधीकधी त्या पाण्यामागे एक संपूर्ण आयुष्य जळत असतं. त्या एका वाक्याने नेहाचं डोकं खाली झुकलं. विमलने आपला विटलेला पदर नीट केला. एक खोल श्वास घेतला आणि दरवाजाकडे वळली. तिचे पाय आता थरथरत नव्हते. कारण आता ती घाबरत नव्हती. ती मोकळी झाली होती. दरवाजाजवळ थांबून तिने शेवटचं एक वाक्य म्हटलं. उद्या मी कामावर येणार नाही. आणि कधीच येणार नाही. दरवाजा हळूच बंद झाला. बाहेर रात्र झाली होती. मुंबई अजूनही जागी होती. रस्त्यांवर लाईट्स चमकत होत्या. गाड्या धावत होत्या. पण त्या सगळ्या गोंगाटात विमल शांतपणे चालत होती. तिच्या हातात काहीच नव्हतं. ना पैसे, ना आधार. पण तिच्या पावलात एक वेगळीच ताकद होती. आत्मसन्मानाची. आकाशाकडे पाहताना तिच्या होठांवर हलकसं फुटफुटलं. राधा, आज मी तुझ्यासाठी उभी राहिले ग. एक हलकीशी थंड हवा वाहून गेली. जणू कोणीतरी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्या रात्री एका आईने सगळं गमावलं होतं. पण त्याच वेळी तिने स्वतःला पुन्हा शोधलं होतं. आणि त्या 2.5 कोटींच्या फ्लॅटमध्ये नेहा आणि अजय शांत बसले होते. आज त्यांच्या घरात सगळं काही होतं. पैसा, सुख, रोषणाई. पण एक गोष्ट कायमची हरवली होती. माणुसकी. मित्रांनो, ही कथा केवळ विमलची नाही तर आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या अशा हजारो हातांची आहे, जे दुसऱ्यांचं घर चकाचक ठेवण्यासाठी स्वतःचं आयुष्य झिजवतात. आपण त्यांना कामाचे पैसे देतो, पण कधी माणूस म्हणून त्यांचा विचार करतो का? एखाद्याचा पगार कापणं सोपं असतं, पण त्या काही रुपयांवर कोणाचं तरी औषध पाणी किंवा शेवटचा श्वास अवलंबून असू शकतो. विमलने शेवटी जे केलं तो तिचा स्वाभिमान होता. पैसा येतो आणि जातो, पण गेलेली माणसं आणि मेलेली माणुसकी कधीच परत येत नाही. या कथेच्या निमित्ताने मला एवढंच वाटतं की आपल्या घरात काम करणाऱ्या व्यक्तींशी बोलताना किमान 2 शब्द प्रेमाचे बोला. कारण गरिबीत जगणाऱ्या माणसाला पैशांपेक्षा आदराची जास्त भूक असते. मित्रांनो, कथा इथेच संपते. पण शेवटी एक प्रश्न कायमचा उरतो. आपण ज्यांना कामवाली म्हणतो त्यांचं आयुष्य खरंच इतकं स्वस्त असतं का? मला तुमचं उत्तर कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली तेही नक्की सांगा.
आणि शिवाय तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात, तुमच्या शहराचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. थँक यू.